नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सर्वात मोठी बातमी आहे, केंद्र सरकारची अत्यंत मोठी घोषणा, तेलाच्या समस्येत तब्बल 10 लाख कोटी। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही मोठी बातमी काय आहे, जसं की केंद्र सरकारची अत्यंत मोठी घोषणा आहे, तेलाच्या समस्येत तब्बल 10 लाख कोटी। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, मोठी बातमी, केंद्र सरकारची अत्यंत मोठी घोषणा, तेलाच्या समस्येत तब्बल 10 लाख कोटी। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। इराण आणि अमेरिकेच्या युद्धात तेलाच्या मोठे संकट आहे। हॉर्मुझ खाडी बंद आहे। भारत जवळपास तेल आयात करतो आणि आखाती देशातील तेल रिफायनरवरही हल्ले झाले, ज्यामुळे अनेक तेल रिफायनरीने उत्पादन थांबवले किंवा कमी केले। शिवाय जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढत आहेत। हॉर्मुझ खाडी बंद असल्याने भारताचे अनेक जहाज हे हॉर्मुझमध्येच अडकले आहेत। पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ होत आहे। अवघ्या काही दिवसांमध्ये तब्बल 4 वेळा पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे। केंद्र सरकारकडून एकामागून एक असे मोठे निर्णय घेतले जात आहेत, ज्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिक आणि कंपन्यांवर होत आहे। गेल्या 2 महिन्यात देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली। इराण आणि अमेरिकाचा युद्धाचा मोठा परिणाम भारतात बघायला मिळत आहे। दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्रिमंडळाची झाली आणि या दरम्यानच आता केंद्र सरकारने तेलाच्या संकटात मोठा निर्णय घेतला आहे। मोदी सरकारने थेट मोठा निर्णय घेत 10 लाख कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे। ही अत्यंत मोठी घोषणा म्हणावी लागणार आहे। कच्च्या तेलाच्या समस्येतून मार्ग काढण्याकरिता या निधीची घोषणा करण्यात आली आहे। सरकारकडून अत्यंत मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली आणि तेलाच्या समस्येतून मार्ग काढण्याकरिता विविध निर्णय केंद्र सरकारकडून घेतले जात आहेत। त्यामध्येच ही अत्यंत मोठी घोषणा केली आहे। यापूर्वी अनेक देशांच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते। त्यांनी तेलासंदर्भात काही मोठे करार देखील केले। युद्धांच्या स्थितीमध्ये जगभरात कच्च्या तेलाची तुटवडा निर्माण झाला। इतर देशांच्या परिस्थितीमध्ये भारताची स्थिती अत्यंत चांगली आहे आणि याच परिस्थितीतून मार्ग कसा काढता येईल याकरिता सरकार प्रत्येक प्रयत्न करत आहे। हॉर्मुझ खाडीतील स्थितीवर भारताची नजर आहे। काही जहाज हॉर्मुझ खाडीतून भारताची सोडली जात आहेत। हॉर्मुझ खाडीत भारताचे अजूनही 13 जहाज अडकून बसल्याची माहिती मिळत आहे। सध्याच्या घडीला भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे। पहा संपूर्ण सविस्तर। एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी मोठी बातमी आहे, म्हणजे केंद्र सरकारची अत्यंत मोठी घोषणा आहे, तेलाच्या समस्येत तब्बल 10 लाख कोटी। या ठिकाणी याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।